नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आता मम्मी थोड्या झाडाच्या मिरच्या तोडतीये। भेंडी तोडायची थोडीशी, फुलं पण भरपूर आहेत। आता असं झालंय ना मित्रांनो की म्हणजे एवढ्याच पट्ट्यात मिरच्या लावल्या, ह्याच्यात जास्त मिरच्या निघत नाहीये किंवा भेंडी अशी 2-2.5 किलो निघतीये एकदा तोडल्यावर। तर विकायला आता असं स्वतः तर आम्ही जाऊ शकत नाही, कारण म्हणजे इथून 3 किलोमीटर आहे ना मार्केट, आणि असं 2-2.5 किलो कोण घेणार आहे ना विकायला। पण थोडं म्हणजे 5-6 किलो जरी निघलं असतं तरी मग जास्त झालं असतं ना। तुला काय बोलायचं आहे का? मम्मी बोलत होती सगळी पूर्ण वावरात मिरच्याच लावून टाकू, म्हणजे एकच उत्पन्न असं जास्त निघलं असतं। पण पप्पा बोलले नको, भेंडीच लाव। तर आता असं झालंय, फुलं तरी भरपूर आहेत। भरपूर म्हणजे तरी एवढी पण नाही आहेत, एकदा तोडल्यावर जास्तीत जास्त 2 किलो निघतील। झाडांना मिरच्या पण आता चांगल्या लागायला लागल्यात, एका झाडाला। मी तोडल्या ना मिरच्या का माझी मम्मी बोलते तू बारीकच मिरच्या तोडते, म्हणून मी तोडतच नाही, मी फक्त व्हिडिओ काढायला येते। ही तोडू का मम्मी? अय बघ, एक नाही मिरच्या येतात तोडणे ना, पडू लागत काय उपयोग म्हणून तशा मम्मीनी सारखं औषध सगळं खत बीत मारून एकदम मस्त केल्यात, नाहीतर सुरुवातीला तर एवढ्या चांगल्या नव्हत्याच मिरच्या। हे बघा, प्रत्येक झाडाला म्हणजे 8-9 मिरच्या आहेत। मी नाही तोडलेल्या बरं का, मी कोणती लाईन धरलेली नाही। फुलं पण आता म्हणजे चांगली लागले, ते फुलं जरी पूर्ण असती तरी आता गणपती परत दिवाळी त्याच्यामध्ये म्हणजे सीझनचाच टाईम होता, चांगले पैसे निघले असते। पण सगळं थोडंसं झालेलं आहे। फुलं पण बघा किती मोठी झालेत कडा। तोडली नाहीत आम्ही, 3-4 दिवस झाले फुलं तोडलेली नाहीत। मम्मीने पिशवी आणायला सांगितले। बघू दाखव, मी पण अशाच मिरच्या तोडते ना मित्रांनो। मी तुम्हाला कितीतरी व्हिडिओमध्ये दाखवल्या, तरी माझी मम्मी मला बोलते तू बारीकच मिरच्या तोडते, मग मी तोडतच नाही आता। हे पण झाडाची पानं अशी खालच्या साईडला वाकलेली आहेत। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता मला असंच मिरच्या तोडायच्या, थोडीशी भेंडी तोडायची, जी मोठी असेल ती आज मम्मी जाणार आहे बाजारात। हे झाड सुकले बघ।
तेच दाखवलं कसं काय सुकलं आहे. पण त्याला मिरच्या आहेत. ठीक आहे मित्रांनो,